आहाराबरोबर आपलं नातं कसं आहे ना, यावर आपलं व्यक्तिमत्व, आपलं आरोग्य, आपलं जीवन सुद्धा अवलंबून आहे. कारण अन्न म्हणजे फक्त गरज नाही, तर बरंच काही आहे. सध्या 2 प्रकार दिसतात खाण्याच्या बाबतीत. एक म्हणजे पूर्ण निग्लिजन्स, खूप घाईघाईत खाणं, उभं राहून खाणं, काम करत करत, मोबाईल स्क्रोल करत करत अन्न आत ढकलणे. शरीर एका ठिकाणी पण मन पूर्णपणे दुसरीकडेच. आणि दुसरं टोक म्हणजे गिल्ट असतो किंवा कन्फ्युजन असतं. माझं डाएट मोडलं, आज माझं चुकलंच, उद्यापासून पुन्हा स्ट्रिक्ट डाएट. अशा जणू काही शिक्षा केल्याच्या भावनेत जर तुम्ही खात असाल, तर या दोन्ही अवस्थांमध्ये एक गोष्ट समान असते. शरीराला किंवा आपल्या विशेषतः मेंदूला, मनाला अन्नाचा नीट मेसेज पोहोचत नाही. आयुर्वेदानुसार अन्न पोटात जाण्याआधी तुमच्या मनातून जातं. मन समाधानी असेल तर अन्न औषध बनतं आणि मन तणावात, भीतीत, गिल्टमध्ये, कन्फ्युजनमध्ये असेल तर तेच अन्न शरीरासाठी ओझ्यासारखं असतं.